भाव, प्रभाव आणि स्वभाव हे खूप महत्त्वाचे फॅक्टर आहेत एखाद्या चांगल्या बिझनेसमनचे. कोणताही ग्राहक आपल्याकडे येतो तो आपले भाव चांगले असतील तरच येतो. म्हणजे भाव म्हणजे काय, तर तुम्ही कसे वागता आहात, तुम्ही प्रामाणिक आहात की नाही, तुम्ही प्रामाणिक बरोबर तुम्ही त्यांना मदत करण्याची तुमची भावना आहे की नाही, ह्या भावामुळं. प्रभाव काय, तर तुमची ही जी भावना आहे त्याच्यामुळे तुमचा प्रभाव पडतोय समाजामध्ये, आणि समाजामध्ये प्रभाव पडला की तुम्हाला 10 लोक तुम्हाला रेफर करतात की अरे जा त्याच्याकडनं ही वस्तू विकत घे, किंवा त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडनं ही सर्व्हिस घे. का, तर तुमचा प्रभाव त्या व्यक्तींवर पडलेला आहे. पण तो प्रभाव केव्हा पडतो, ज्यावेळी तुमचा भाव चांगला असतो त्यावेळी. आणि त्यानंतर तुमचा स्वभाव, तुमचा भाव चांगला आहे, प्रभाव चांगला आहे आणि स्वभाव पण चांगला आहे. स्वभाव कशासाठी लागतो, तर तुम्ही तो ग्राहक तुमच्याकडे आल्यावर त्याला शांत चित्ताने सगळं समजावून सांगता का. तो ग्राहक केव्हा होणार आहे, नंतर होणार आहे, पण त्याच्या अगोदर तुमचं त्याच्याबरोबरची जी वागणूक आहे ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून, ती जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि बऱ्याच वेळा भाव, प्रभाव आणि स्वभाव याचाच अभाव असतो, त्यामुळं एखादा व्यक्ती बिझनेसमध्ये सक्सेसफुल होत नाही. त्यामुळे जर सक्सेसफुल व्हायचंय बिझनेसमध्ये तर भाव चांगले पाहिजेत. तुमचा प्रभाव पडण्यासाठी तुमचे भाव ऍक्टिव्हेट केले गेले पाहिजेत आणि तुमचा स्वभावही चांगला असला पाहिजे. ऑटोमॅटिकली तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल होणार आहात. थँक्यू.